यंदा आषाढ महिन्यातील पौर्णिमा तारीख 10 जुलै रोजी दुपारी 1:36 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जुलै रोजी दुपारी 2:06 संपेल। अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा सण 10 जुलै रोजी साजरा केला जाईल। गुरुपौर्णिमा हा शिक्षक आणि मार्गदर्शकांप्रती असलेल्या आदर आणि कृतज्ञतेची आठवण करून देते। पारंपरिकपणे हा दिवस ऋषी व्यासांचे स्मरण करतो, ज्यांना महाभारत आणि वेदांचे संकलन करण्याचे श्रेय दिले जाते। हा उत्सव केवळ व्यासांच्या योगदानाची कबुली देत नाही, तर आध्यात्मिक विकासासाठी मूलभूत असलेल्या गुरु शिष्य नातेसंबंधांवरही प्रकाश टाकतो। या दिवशी भक्त त्यांच्या गुरूंचा सन्मान करण्यासाठी विविध विधी करतात। यंदाची गुरुपौर्णिमा खास असणार आहे, कारण या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे। इंद्रयोगाची सुरुवात सकाळपासून रात्री 9:38 वाजेपर्यंत असेल। नंतर वैद्युती योग तयार होईल। त्याचप्रमाणे यामध्ये भद्राचाही समावेश असेल। मात्र भद्रा पाताळात असल्याने त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही। ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये गुरूंना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दर्जा देण्यात आला आहे। या दिवशी सकाळी अंघोळ करून आपल्या गुरूंचे आणि पालकांचे आशीर्वाद घ्यावे। या दिवशी गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून गुलाबाची फुले, पेन इत्यादी भेटवस्तू दिल्या जातात। यामुळे तुमच्या जीवनामध्ये नेहमीच आनंद आणि सुख समृद्धी राहते।